महानगरपालिकेच्या राजकारणात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीच्या भाजपमध्ये विलीनीकरणाबाबत गेले अनेक दिवस चर्चा सुरू होत्या। महाडिक गटाने भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर आगामी महानगरपालिका निवडणुकीत ताराराणी आघाडीचं अस्तित्व राहणार की नाही असा सवाल उपस्थित होत होता। मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळालाय। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। आगामी महानगरपालिका निवडणुकीत ताराराणी आघाडी महायुती सोबत निवडणूक लढवणार असून आपलं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणार आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या घटक पक्षांसोबत ताराराणी आघाडी ही निवडणूक रणांगणात उतरणार आहे। 2014 मध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अमल महाडिक यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर महापालिकेच्या राजकारणात भाजप आणि ताराराणी आघाडीमध्ये समन्वय निर्माण झाला। 2016च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि ताराराणी आघाडीने एकत्र निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत भाजपने 14 तर ताराराणी आघाडीने 19 जागांवर विजय मिळवला होता। 2019च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप आणि ताराराणी आघाडी यांच्यातील राजकीय समीकरणे अधिक दृढ झाली। मात्र आगामी महानगरपालिका निवडणुकीत ताराराणी आघाडी स्वतंत्र ओळखीने महायुती सोबतच निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय। खासदार धनंजय महाडिक यांनी दिलेल्या माहितीनुसार ताराराणी आघाडी 8 ते 10 जागांवर उमेदवार देण्याची शक्यता आहे। महायुतीतील जागा वाटप आणि इच्छुक उमेदवारांच्या संख्येचा विचार करून ही रणनीती आखण्यात आल्याचं सांगितलं जातंय। भाजप आणि शिवसेनेत इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांमुळे बंडखोरी होऊ नये तसेच मतांचं विभाजन टाळण्यासाठी ताराराणी आघाडीला महायुतीसोबत निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे। त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीची रणनीती आणि ताराराणी आघाडीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।